हॅलो, मी अंजली एटीएम किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी शंकरपाळ्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि ती पण शुगर कोटेड शंकरपाळे। आणि जे प्रमाणही आहे ते अगदी सोपं सांगणार आहे की जे लक्षात राहील। आणि जे शंकरपाळे आपण तळणार आहे ते इथे दुप्पट फुलतील या पद्धतीने मी आज तुम्हाला प्रमाण सांगणार आहे। आणि हे शंकरपाळे कधीच बिघडणार नाही या पद्धतीने जर तुम्ही तयार केले तर। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मैदा घ्यायचा आहे आणि मैदा नेहमी चाळूनच घ्यायचा, त्यामुळे आपले शंकरपाळे पण छान तयार होतील आणि आपलं जे पीठ आहे त्यामध्ये कचरा किंवा काही गुठळ्या असतील तर ते पण आपल्या निघून जातील। त्यानंतर मी यामध्ये एक सिक्रेट इंग्रेडियंट्स म्हणजे दूध पावडर टाकणार आहे, त्याने एक छान फ्लेवर येतो। चवीपुरतं मीठ आणि मी या चमच्यानी 4 चमचे मी इथे तूप घेणार आहे आणि तूप आपल्याला पूर्ण मेल्ट झालेलं नाही पाहिजे आणि फ्रीज मधलं तूप नको। या पद्धतीने आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि तूप सर्व टाकल्यानंतर मैदा आणि तूप एकजीव होईल इतकं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जी इथे मी दूध पावडर वापरली आहे त्या दूध पावडरने एक इतका छान फ्लेवर येतो, म्हणजे शंकरपाळे आणि जी बालुशाही आहे या दोघांची पण टेस्ट एकाच रेसिपीमध्ये येते। आणि तूप आपल्याला छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हाताने जर आपण त्याचा एक बॉल तयार केला तर तो असा एक तयार झाला पाहिजे आणि तुटायला नको इतकं आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित मोहन टाकून ते मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथे गरम पाण्याचा वापर करायचा। गरम म्हणजे अति गरमही नाही, कोमट आपल्या हाताला झेपेल एवढं इथे गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यानेच आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे। आणि मैदा खूप आपल्याला अति नाही मळायचा, हलका हलका मळायचा आहे, म्हणजे पाणी आणि जे मैदा आहे ते फक्त एकत्र झालं पाहिजे, बस एवढा आपल्याला मैदा मळायचा आहे। जास्त इथे आपण मैदा मळला तर ज्या लेयर्स आपल्या तयार होतील त्या इथे निघून जातील, त्यासाठी आपल्याला इथे मैदा हलकासाच मळून घ्यायचा आहे। आणि इथे गरम पाणी वापरल्याने जे तूप आहे ते सर्व मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल, त्यासाठी इथे आपल्याला गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे। आणि इथे आपलं मिश्रणही छान व्यवस्थित मळून झालेलं आहे। त्यानंतर आता या मिश्रणाला आपल्याला जी आपली प्लास्टिकची कॅरी बॅग राहते त्या कॅरी बॅगमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं या मिश्रणाला रेस्ट द्यायची आहे। आणि मी जे मैद्याचं प्रमाण घेतलं आहे इथे मी एक मोठा वाटीभर मैदा वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून इथे मोहन टाकायचं आहे। या पद्धतीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे। आणि इथे आपला जो आपण मळलेला मैदा ठेवला होता तो पण छान 15 मिनिटं रेस्ट झाला आहे आणि त्याला इथे जास्त वेळ आपल्याला मळायचं वगैरे नाही आहे, फक्त त्याचे 2 भाग करायचे आणि एका भागाला आपल्याला हलक्या हाताने गोल करून घ्यायचं आहे, त्याला जास्त दाबायचं नाही, त्याने लेयर आपल्या खराब होतील। त्यानंतर इथे कोरडा मैदा न लावताच आपल्याला हे मिश्रण लाटता येतं आणि हे व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि खूप पातळही नाही लाटायचं आणि अति जाड पण नाही लाटायचं। हे शुगर कोटेड शंकरपाळे मार्केटमध्ये जसे मिळतात त्याच पद्धतीने आपण इथे तयार करत आहे आणि हे आपण 1-1.5 महिना आपण ते एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर पण करू शकतो। इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आणि इतकी आपल्याला जाड लाटून घ्यायची आहे। आता मी त्याला स्क्वेअर शेप देते, त्यानंतर आपण त्याला कापून घेऊया। आणि तुम्हाला जर शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कापायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण कापू शकता। मी इथे थोडेसे लंब आकारामध्ये शंकरपाळे कापून घेणार आहे आणि जो बाकीचा आपला मळलेला मैदा आहे तो परत आपल्याला इथे कॅरी बॅगमध्ये ठेवून घ्यायचा आहे। या पद्धतीने आता आपण शंकरपाळे कापून घेऊया आणि एका जाडीचे आपल्याला ते कापून घ्यायचे, म्हणजे तळताना आपल्याला ते व्यवस्थित तळल्या जातील। आणि त्यानंतर मी याला मधून कापून घेते आणि हे शंकरपाळे आता आपण याच पद्धतीने सर्व तयार करून घेऊया आणि या जाडीचे आपल्याला शंकरपाळे लाटून घ्यायचे आहे। आता हे शंकरपाळे आपण सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आधीच आणि तेलही आपल्याला इथे खूप गरम नाही करायचं आहे। ही रेसिपी तुम्ही या दिवाळीला नक्की करून बघा। इथे तेल आपलं व्यवस्थित
मीडियम गरम झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आधी एक शंकरपाळा टाकून बघायचा आहे की आपलं तेल अति गरम नाही ना। या पद्धतीने हलकेसे बुडबुडे यायला पाहिजे, एवढं आपलं तेल गरम पाहिजे। जास्त इथे गरम असलं तेल तर शंकरपाळे आतून कच्चे राहतील आणि वरून गोल्डन ब्राउन होतील, त्यासाठी आपल्याला इथे मीडियम तेल गरम पाहिजे। त्यानंतर यामध्ये बाकीचे शंकरपाळे टाकून घ्यायचे आहे आणि हे थोडा वेळ आपल्याला तसेच राहू द्यायचे, त्याला हलवायचं नाही, नाहीतर ते सर्व तुटून जातील। आणि थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळे हलक्या हाताने ते व्यवस्थित फिरवून घ्यायचे आणि सर्व साइडनी आपल्याला ते सारखे गोल्डन ब्राउन झाले पाहिजे या पद्धतीने। आणि फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे। आता ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि पूर्ण गार करायचे आहे। मी आता पूर्ण शंकरपाळे तळून घेते। त्यानंतर गॅसवर पॅन ठेवायची आणि जेवढा आपण मैदा घेतला आहे तेवढीच आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा कप किंवा साखर बुडेल एवढा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हाय फ्लेमवर छान उकळी काढायची आणि पूर्ण साखर मेल्ट करायची आहे आणि हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे सध्या। त्यानंतर साखर मेल्ट झाले की आपल्याला फ्लेम थोडीशी लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे शुगर सिरप छान शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर टाकायची आणि विलायची पावडर टाकल्यानंतर आपल्याला इथे एक तारी पाक करायचा आहे आणि तो एक तारी पाक आपल्याला 2 बोटाच्या मध्ये घेतल्यावर एक असा तार आला पाहिजे आणि तो तार मध्ये तुटायला नको, या पद्धतीने बघा पूर्ण तार यायला पाहिजे इतका आपल्याला इथे पाक शिजवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे शंकरपाळे थंड करून ठेवले होते ते टाकायचे आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला एखादाच मिनिट फक्त हे परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मी इथे व्हिडिओ शूट करताना लाईन गेली होती, त्यामुळे इथे तुम्हाला थोडासा अंधार वाटेल, पण ही रेसिपी मी मध्ये बंद नाही करू शकत होती कारण माझी रेसिपी बिघडली असती, त्यासाठी आता इथे मी आधी गॅस बंद करून घेतला होता आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे असेच फिरवत राहायचे आहे थोडेसे थंड होईपर्यंत। त्यानंतर एका प्लेटमध्ये हे सर्व शंकरपाळे काढून घ्यायचे आणि हे पूर्ण गार झाल्यावर एअरटाईट डब्यामध्ये आपण ते स्टोअर करू शकतो। इथे शंकरपाळे पण व्यवस्थित गार झालेले आहे आणि त्यावर साखरची कोटिंगही खूप मस्त आलेली आहे आणि मी तुम्हाला एक शंकरपाळा इथे तोडून पण दाखवणार आहे, एकदम क्रिस्पी इथे शंकरपाळे तयार होतात। या पद्धतीने तुम्ही शंकरपाळे तयार करून बघा आणि एन्जॉय करा।